नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी गांधी मैदानावर भव्य शपथविधी सोहळा। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरींची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी। पंतप्रधान मोदींकडूनही अभिनंदन। बिहारमध्ये एनडीएचं सरकार बनतंय। पंतप्रधान मोदींवर जनतेने विश्वास दाखवला। नितीश कुमारांनी केलेल्या कामाला जनतेचा आशीर्वाद मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष। तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल। भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर शहांचं शिंदेंना आश्वासन। सूत्रांची माहिती। मी तक्रारीचा पाढा वाचणारा किंवा रडणारा नाही तर लढणारा नेता। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। महायुतीत एकमेकांच्या नसा आवळणं सुरू। बाबा मला मारलं म्हणून कोणीतरी दिल्लीला गेलं। इतकी लाचारी कशासाठी? शहा शिंदे भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। भाजपच्या कुरघोडीवरून एकनाथ शिंदेंची दिल्लीत अमित शहांकडे तक्रार। महायुती विरोधात बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ। पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर। ऑपरेशन कमळवरून शिंदेंची नाराजी। सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केल्याबद्दल धन्यवाद। रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने मोठे। मंत्री उदय सामंतांकडून कौतुक। एकनाथ शिंदे नाराज नाहीत। उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते पक्षप्रवेश करतात। बावनकुळेंची स्पष्टोक्ती। महायुती येत्या निवडणुकीत 51% मतांसह जिंकणार। बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। महायुतीतल्या वरिष्ठांचे आदेश झुगार। स्थानिक पातळीवर नेत्यांच्या कुरघोड्या सुरूच। जामनेरमध्ये शिंदेंच्या 2 महिला उमेदवार निवडणुकीतून माघार घेत भाजपात, तर हिंगोलीत भाजपच्या उमेदवाराकडून अर्ज मागे घेत शिवसेनेत पक्षप्रवेश। लोकसभेला आजारी असतानाही भाजपला 15,000चं मताधिक्य दिलं। मुख्यमंत्र्यांचा कोणताही शब्द मोडला नाही। याचं फळ म्हणून मला सांगोल्यात एकटं पाडलं का? भाजपनं युती न केल्यानं शहाजी बापूंची भावनिक साद। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत। मुंबईतील 36 मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंच्या सेनेचा वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती। सूत्रांची माहिती। आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही। युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय। निलेश राणेंची टीका। कणकवलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राणे बंधू आमने सामने। कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत आणखी वाढली। शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना अज्ञातस्थळी हलवलं। उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये म्हणून खबरदारी। नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही, वरिष्ठांना सांगितलंय। मलिकांवरील आरोपांनंतर भाजप तडजोड करणार नाही। मंत्री आशिष शेलारांकडून स्पष्ट। मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून मलिक यांच्याकडे जबाबदारी। नागपुरात काँग्रेसच्या 121 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। नगरपंचायत नगरपालिकेत मनमानी झाल्याचा आरोप। काल पोलीस आले तेव्हा मी घरी नव्हतो। उद्या स्वतः नेरूळ पोलीस स्थानकात जाऊन नोटीस स्वीकारणार। अमित ठाकरेंची माहिती। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना मुदतवाढ। म्हणणं मांडण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी, तर जागेच्या कुलमुखत्यारपत्रधारक शीतल तेजवानी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती। दिल्लीत सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल। शाळेबाहेर पालकांचं आंदोलन। न्याय देण्याची मागणी। दादर कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता। जैन मुनी यांनी सरकारला दिलेला 15 दिवसांचा अल्टिमेटम संपला। जैन मुनींचा 28 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73 कोटींचा घोटाळा। बीडमध्ये महसूल विभागात खळबळ। 3 अटक तर 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। एसटीआय कडून तपास सुरू।
संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद। खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान दुरुस्तीच्या कामांसाठी निर्णय। शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा करणार।